माझ्यावर कर्ज एज्युकेशन लोन घेतलं होतं. बरं. थोडी स्कॉलरशिप भेटली होती, थोडं लोन घ्यावं लागलं होतं. तर आता लोन चुकवायचंय मला. तर त्याचा विचार करतोय मी की आता कन्सल्टन्सी काहीतरी करावं लागेल मला थोडीफार, जेणेकरून थोडं कर्जही मला फेडता येईल. आणि बाकी पूर्ण वेळ तर मला सीजीपीलाच द्यायचा आहे. त्यामुळे एक रेग्युलर जॉब तर मी करू नाही शकणार. जर मी ते केलं तर मी सीजीपीला पुढे येऊ नाही शकणार. आणि सीजीपीमुळे आता जे रिझल्ट आलाय आमच्या आंदोलनाचा, त्याच्यामुळे आमची जिम्मेदारी तर वाढली. लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. माझ्यावर कर्ज एज्युकेशन लोन घेतलं होतं. बरं. थोडी स्कॉलरशिप भेटली होती, थोडं लोन घ्यावं लागलं होतं. तर आता लोन चुकवायचंय मला. तर त्याचा विचार करतोय मी की आता कन्सल्टन्सी काहीतरी करावं लागेल मला थोडीफार, जेणेकरून थोडं कर्जही मला फेडता येईल. आणि बाकी पूर्ण वेळ तर मला सीजीपीलाच द्यायचा आहे. त्यामुळे एक रेग्युलर जॉब तर मी करू नाही शकणार. जर मी ते केलं तर मी सीजीपीला पुढे येऊ नाही शकणार. आणि सीजीपीमुळे आता जे रिझल्ट आलाय आमच्या आंदोलनाचा, त्याच्यामुळे आमची जिम्मेदारी तर वाढली. लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.